तर मी प्राध्यापक पांडुरंग खोजे, जालना. मला 2017 म्हणजे तसा त्रास 2004 पासूनचा, परंतु 2017ला मी डॉक्टर साहेबाचे काही व्हिडिओ पाहिले आणि मग शेवटचा पर्याय म्हणून, कारण दवाखाने आता भरपूर झाले होते, MRI झाला होता, स्कॅन झालं होतं आणि पुन्हा तेच ऑपरेशन, आणि म्हणून ऑपरेशन टाळावं हा विचार डोक्यामध्ये होताच. परंतु मग डॉक्टर साहेबाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटलं की चला आता फुलंब्री काही आपल्याला फारशी लांब नाही, आणि म्हणून एकदा भेट देऊन या, एवढे दवाखाने तर आपण केलेलेच आहे. आणि म्हणून 2017ला जवळपास मी डॉक्टर साहेबांची भेट घेतली आणि डॉक्टर साहेबाची ट्रीटमेंट केल्यानंतर मला म्हणजे आता अतिशयोक्ती, परंतु पहिल्या ट्रीटमेंटमध्येच मला पुन्हा येण्याची वेळ पडली नाही आणि जातानीच असं मला जाणवत होतं की आपल्याला रिलॅक्स मिळतो. घरी गेल्यानंतर खरं तर मला डॉक्टरांनी वजन उचलायला सांगितलं नव्हतं, खाली वाकायचं सांगितलं नव्हतं, पण मला थोडा शेतीचा नाद असल्यामुळं मी शेतात गेल्यानंतर ही सगळी कामही केली. 20-30 किलोची गोणी उचलली, अगदी खांद्यावर घेऊन घराच्या पायऱ्या चढून सुद्धा घरी आलो, पण त्याच्यानंतर पुन्हा त्रास जाणवला नाही. आज हे 2 शब्द सांगण्याच्या प्रसंगी माझा अनुभव पाठीशी घेऊन मी मिसेसचं थोडंसं पायाचं दुखणं होतं म्हणून आज डॉक्टर साहेबांना भेटायला आलो. खरं तर ही काही डॉक्टर साहेबाची जाहिरात नाही, परंतु माझा अनुभव खूप चांगला होता. त्याला मी 100% म्हणणार नाही, तो 200% होता. म्हणून मला हे अगदी सांगताना आनंद होतो की उपचार अत्यंत चांगले आहेत, गुणकारी आहेत. मी बऱ्याच जणांना हे रेफरही केलं की बाबा एकदा ऑपरेशन करणं किंवा डॉक्टरांची भेट घेणं, पुढच्या गोष्टी करणं, त्याच्या अगोदर एकदा डॉक्टर साहेबाची भेट घ्या. ठीक आहे ना, शेवटचा पर्याय तुम्हाला ऑपरेशन वगैरे हा आहेच. तर म्हणजे याची जी पार्श्वभूमी होती, तर मी एक 7-8-10 जवळपास वर्ष, 2004ला पहिला त्रास झाला, मणक्यात गॅपचं निदर्शन म्हणजे निदान पहिल्यांदा झालं. त्याच्यानंतर ते वयामानानं थोडंसं काही जाणवलं नाही, परंतु मग कालांतराने त्याची तीव्रता वाढत गेली आणि मग हळूहळू तो त्रास. पण अलीकडच्या काळामध्ये मग दरवर्षी त्या त्रासाचं रूपांतर म्हणजे खूप कष्टामध्ये झालं किंवा त्याचा खूप त्रास व्हायला लागला. मग ते हात न उचलणं, रात्री झोपताना त्रास होणं, आणि मग पुन्हा दवाखान्यामध्ये पुन्हा ती मेडिकल, पुन्हा काही दिवसाची ट्रीटमेंट, हे एक चक्र ते एकसारखं सुरू झालं. आणि मग शेवटी जेव्हा मी डॉक्टर साहेबांकडे यायचं होतं त्याच्या अगोदर 3 महिने जवळपास मी हे दुखणं अंगावर काढलं. मी सांगितलं, मी मग ठरवून घेतलं होतं की आता याच्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणून. त्रास फक्त मानेचाच होता तेव्हा? तो मानेचा त्रास व्हायचा आणि हात दुखायचा, आणि मग बसताना कळ लागणे, म्हणजे पूर्ण वेळ बसताना असा त्रास होणं, किंवा मग उभा राहताना त्रास होणं. कारण मी शिक्षक असल्यामुळं मला उभा राहून शिकवायचं, त्याच्यामुळं ते थोडं मानेला त्रास व्हायचा. आणि मग मी या स्थितीत पोहोचलो होतो की आता याच्यावर उपचार करायचे नाही, कारण तेच उपचार आहेत, त्याच गोळ्या आहेत. आता दुखणं अंगावर काढायचं, त्याला ज्या दिवशी जायचं तो जाईल त्या दिवशी. ऑपरेशन हा काही माझा विचार डोक्यामध्ये नव्हता. सांगितलं होतं ऑपरेशन? तर ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं त्यांनी, परंतु मला काही त्याच्यावरती, कारण मी ऐकून होतं की हाडाचे ऑपरेशन वगैरे क्रिटिकल होऊ शकतात नंतरच्या यांना समोर. तर मग नको वाटायचे ते. आणि मग तुम्ही आम्हाला एक संजीवच्या स्वरूपामध्ये तो व्हिडिओ पाहण्यात आली आणि ती एक संजीवनी ठरली माझ्यासाठी. म्हणून मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. आपल्याकडून अशीच रुग्णसेवा जास्तीत जास्त घडावी. आपल्याला ट्रीटमेंट करून 4 वर्ष झालेत का? हे आता 2017ला मी एक वेळेस येऊन गेलेलो फक्त. त्याच्यावर पुन्हा मी म्हटले होते नंतर एकदा या, पण मला वाटलं गरज भासली तर मी नक्कीच पुन्हा आलोच असतो. पण मला कुठलाच त्रास त्याच्यानंतर आजपर्यंत नाही, म्हणजे आजही नाही. अगदी बिनधास्त झोपण्याला त्रास नाही, वजन उचलण्याला त्रास नाही, गाडी चालवण्याला त्रास नाही. 2 व्हीलर चालवतो, 4 व्हीलर चालवतो. मी येते वेळेस 4 व्हीलर घेऊन येताना मला त्यावेळेस त्रास झाला होता, म्हणजे हात मला असं हात त्रास व्हायचा मला. ही सगळ्या परिस्थितीतून मुक्त झालो मी.
त्याच्यामुळं तुमचे मनापासून आभारही मानावे, धन्यवाद द्यावे, करावे, तेवढं तुमचं कौतुक थोडंच आहे.